रोहन घाडी परतलाय. या खेळाडूची टीमला गरज होती, तो परतलाय. हे तुम्ही प्रतीक सिंग यांच्याशी संपर्क करा. भावेश परब दिसत आहेत. चांगलासा फटका मारण्याचा प्रयत्न, अयशस्वी झाला प्रयत्न रतीन यांच्याकडून. डॉट बॉल निर्धाव चेंडू होता. रोहन घाडी परतलाय. रोहन घाडी दुखापतग्रस्त असा फलंदाज रोहन घाडी आपल्याला पाहायला मिळतोय. त्याच्या बॅटिंगची या संघाला कमतरता भासली असा खेळाडू फलंदाजी करताना पाहायला मिळतो आपल्याला. गोलंदाजीवरती भावेश परब दिसतो आपल्याला, उत्कृष्ट असा गोलंदाज. चांगलासा फटका दिसतो आपल्याला रोहनच्या बॅटमधून. एक रनावर समाधान मानावं लागत आहे. थोडासा धावण्यामध्ये प्रॉब्लेम होताना दिसतो आपल्याला रोहन घाडी यांना. हो, सिंगल रन आहे. चांगली बॅट फिरवली आहे. निर्धाव असा चेंडू. निर्धाव चेंडू गेलाय. रेव्हेन्यू संघाच्या ओनर बद्दल सांगू इच्छितो की रेव्हेन्यू संघाचे ओनर हे स्पोर्ट्स कोर्स संघाचे जुने ओनर होते. जो एनबीए म्हणून संघ होता, त्या संघाचे ओनरचं काम पार पाडत होते. असे नितीन यावर्षी रेव्हेन्यू संघाचे ओनर म्हणून काम पाहत आहेत. उत्कृष्ट अशी गोलंदाजी पाहायला मिळते भावेश परब यांच्याकडून. रतीन बघूया त्यांचा काय सामना करतात. चांगला प्रयत्न होता बॉल सीमारेषेच्या पार पोचवण्याचा. ओव्हरच्या समाप्तीनंतर गुणफलकावर लागले 4 रन. दुसरी ओव्हर घेऊन येतील कदाचित रितेश सहवाग. चांगली अशी गोलंदाजी पाहायला मिळाली आहे भावेश परब यांच्याकडून. मोजून 6 बॉल टाकले आहेत, एकही अतिरिक्त धाव दिली नाहीये त्यांनी. 4 धाव संख्या झाली आहे 4. धाव संख्या झाली आहे 4 रन. एका फलंदाजाच्या कमतरतेमुळे स्पोर्ट्स कोर्स संघ आज पिछाडीवर दिसतोय आपल्याला. त्याची कमी रोहन घाडी पुन्हा येऊन भरून काढतात का ते पाहूया. मॅच वाईट नाहीये. 4 रन. सॉरी चुकीची दुरुस्ती. धाव संख्या झाली होती 3. धाव संख्या 3 पोचली आहे. 3 डॉट आणि 3 सिंगल. डॉट 1 रन, 1 रन, डॉट 1. धन्यवाद. रितेश सहवाग हाही खेळाडूचं अनुपस्थिती या संघाला एवढी महाग पडली होती. चांगला असा खेळ पाहायला मिळतोय रोहन रतीन यांच्याकडून. टेम्पो कृपया आम्हाला आमच्या कॅमेऱ्यामध्ये येऊ नका. एक काढलाय रतीन गेला तिकडे. रोहन घाडी स्ट्राईकवर दिसतोय. निर्धाव चेंडू
गुणफलक स्थिरावलाय. टेम्पोवाला जरा वायर सांभाळून. 1 धाव. एक एक करून रन धावतायत. दुखापतग्रस्त असलेला हा खेळाडू रोहन गाडी परतल्या आपल्या संघासाठी. तीन ओवाळे हळूहळू खेळत आहेत. अजून 2 चेंडू शिल्लक षटकातील. रेव्हेन्यू संघ टेबल टॉपच्या वरील 2 संघामध्ये येण्यासाठी लढताना इथे पाहायला मिळतोय. चांगलासा खेळ पाहायला मिळतोय स्पोर्ट्स कोर्स संघाकडून. आणि स्पोर्ट्स कोर्स संघ या स्पर्धेतील आपलं स्थान निश्चित करण्यासाठी खेळताना पाहायला मिळत आहे. शेवटचा चेंडू या षटकातील शेवटचा चेंडू. उत्कृष्ट अशी गोलंदाजी पाहायला मिळाली आपल्याला. निर्धाव चेंडू. धाव संख्या झाली आहे ती 8. 7 रन. सॉरी 7 रन झाले. दोन षटकाच्या समाप्तीनंतर धाव संख्या झाली आहे ती 7. बिनगडी बाद. सर्वेश मोडकर येत आहेत. रतीन ओवाळे यांचे मित्र. रतीन ओवाळे यांचा आवडता खेळाडू. त्यांचे गुणगान सारखे गात असतात रतीन ओवाळ असा खेळाडू सर्वेश मोंडकर गोलंदाजी करताना पाहायला मिळेल. स्पोर्ट्स कोर्स संघाचा खेळाडू रोहन गाडी काही दिवसापूर्वी दुखापतग्रस्त झाला होता, त्यामुळे तो संघासाठी अनुपस्थित होता. आज संघाला बाहेर काढण्यासाठी तो खेळण्यासाठी आलाय. पाहूया संघाला बाहेर काढण्यात तो यशस्वी होतो का. चांगलीशी गोलंदाजी पाहायला मिळाली सर्वेश यांच्याकडून. थोडक्यात बचावलेत. निर्धाव चेंडू होता. आशिष शर्मा पुढची मॅच कोणाची आहे. प्रणित पुढे गेला माहिती नाहीये. चांगलाचा फटका मारण्याचा प्रयत्न. 1 रन. आशिष पुढची मॅच कोणाची आहे. आशिष शर्मा. नेक्स्ट मॅच किसका है. नेक्स्ट मॅच. हो. पुढील होणारा सामना
अशी उंच टोलवलेला फटका. आशिष एस एस आणि गॅलेक्टिकोज करण शेट्टी आणि प्रथमेश शेंद्रे दोन्ही कर्णधारांनी नाणेफेकीसाठी यायचं आपण. गॅलेक्टिकोज करण शेट्टी मध्यंतरामध्ये आपण यायचं आहे. इनिंग ब्रेक मध्ये आपण यायचं आहे इथे टॉस साठी. गॅलेक्टिकोज संघ आपल्यापर्यंत कॉल पोहोचला असेलच. शेवटचा चेंडू षटकातील. उत्कृष्ट अशी गोलंदाजी पाहायला मिळते सर्वेश मोंडकर यांच्या बॅटमधून बॉलमधून. सॉरी, एकच धाव. एकच धाव. धाव संख्या पोचते ती 3 षटकांच्या समाप्तीनंतर. धाव संख्या होते 12. बिनगडी बाद. गुणफलकार 12 लागले आहेत. खूपच कमी आहे धाव संख्या 3 षटकांच्या समाप्तीनंतर. पुढील होणारा सामना असिस्ट एस एस विरुद्ध गॅलेक्टिकोस. दोन्ही संघनायकांना विनंती असेल इनिंग्स ब्रेक मध्ये नाणेफेकीसाठी यायचं आहे. बॉलर कोण आलाय? शिंदे, आकाश शिंदे, आदित्य शिंदे. आदित्य शिंदे सॉरी. संघासाठी 4थं षटक घेऊन येतं आदित्य. सामना सुरू करायचा आहे. पंच चांगली अशी गोलंदाजी पाहायला मिळते आपल्याला. कोण बाद झालाय? आणि रतीन बाद झाले आहेत. पंच आपला निर्णय कळवायचा आहे. रतीन नाही, आदित्य. रोहन गाडी झालाय. रोहन गाडी आउट दिलाय. अमित सर आलेत फलंदाजीसाठी. चांगलासा फटका पाहायला मिळतोय अमित सरांच्या बॅट मधून. षटकार 6 रनांसाठी. गुणफलक पोहोचले 18 रन. स्पोर्ट्स कोड संघाला याच फटक्याची गरज होती आणि तो फटका मिळवून दिलाय अमित सरांनी. धाव संख्येत खूप मोठी वाढ होते. 12च धावा होत्या. आता धाव संख्येत वाढ होऊन 18 झाले आहे. अजूनही 4 चेंडू शिल्लक आहे. जर धाव संख्या 30 क्रॉस केली तर डिपेंड करू शकते स्पोर्ट्स कोड संघ. आणि अवांतर चेंडू, अतिरिक्त धाव, गुणफलकात एका रनाची वाढ होताना पाहायला मिळते आपल्याला. धाव संख्या होते ती 19. अजूनही 4 चेंडू शिल्लक.
पुन्हा एकदा आणि चांगला हा फटका. लांबच लांब षटकार. अरे कुठे पोचवला बघा बॉल, बाहेर पोचवलाय. खूपच खूपच चांगली अशी फलंदाजी. 2 चेंडूंवर 2 षटकार. 3 षटकात फक्त 12 धावा होत्या आणि या फक्त 2 चेंडूत 12 धावा केल्या आहेत. संघाची धावसंख्या झाली आहे ती 25. आता काय झालंय, सिक्सच गेलाय तो, काही नाही. चला 3 चेंडू शिल्लक आहेत. 3 चेंडू शेवटचे. अजून एका षटकाराची गरज टीमला. पुन्हा एकदा आणि चांगला फटका. हा खूपच लांब षटकारांची हॅट्रिक. लाईनच्या बाहेर जाऊन कॅच पकडली आहे. चांगली अशी खेळी पाहायला मिळते. जर सरांनी ओपनिंग केली असती तर गुणफलक वेगळाच असता. धावसंख्या पोहोचली आहे ती 31. तिसऱ्या ओव्हरमध्ये त्याची धाव संख्या 12 होती. 12 रनांवर स्थिरावली होती. ती अमित सर येताच 31 रनावर पोहोचली आहे. शेवटचे 2 चेंडू. पुन्हा एकदा टोलावलाय प्लेअर बॉलच्या मागे. एका एकच रनावर धाव. समाधान मानावं लागत आहे. बघूया आता रतीन आपल्या संघासाठी काय करतोय. त्यांच्याकडून संघाला एका षटकाराची गरज आशा आहे. पाहूया ते षटकार देतात का. रतीन यांनी फक्त 10 चेंडूत 7 धावा केल्या आहेत. या सामन्यात त्यांना काही यश आलेलं नाहीये. मागील दोन्ही सामने ते जास्त खेळलेले नाहीयेत. पुन्हा एकदा चांगला फटका. जातोय बॉल. सीमा रेषा पार षटकार. चांगली अशी स्कोर दिलाय संघाने. चार ओव्हरच्या समाप्तीनंतर गुणफलकावर लागलेत 38 रन. आणि शेवटच्या षटकात 26 धावा दिल्या आहेत आदित्य शिंदे यांनी. खूप चांगली खेळी केली आहे अमित सरांनी. नॉकआउट मध्ये आपलं स्थान, डिसेंबर मध्ये होणाऱ्या नॉकआउट मध्ये आपलं स्थान पक्का करण्यासाठी हा खेळ दिसला आपल्याला. 4 चेंडूत 19 धावा केल्या आहेत अमित सरांनी. 3 षटकार दिले आहेत. पुढील होणारा सामना आशिष एस एस आणि गॅलेक्टिकोज दोन्ही संघाच्या कर्णधारांना विनंती आल्यात. दोन्ही कर्णधार अमितजी. अमित नाही, आशिष. आशिष आशिष. आशिष टॉस करून घ्या. आशिष. आशिष शर्मा कृपया टॉस करून घ्या. अक्षय टॉस करून घे. अक्षय कॉइन तुमच्या खिशाला द्या. प्रतीक टॉस उडवायचा आहे. आशिष. रोहन गाडीला सबस्टिट्यूट करतायत स्पोर्ट्स कोर्स संघ. सूरज येतो यांच्या बदली. आशिष
एक मोठा खेळाडू टॉस करायला आलाय. कोण जिंकलं? कोण जिंकलं? तुम्ही जिंकला. ओके ओके. आशिष एसएसने टॉस जिंकून क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतलाय. स्पोर्ट्स कोर्स संघासाठी हा विजय खूप महत्वाचा आहे. जर हा विजय भेटला नाही तर त्यांना नॉकआउट मध्ये खेळण्याची संधी भेटणार नाही, याची आपण नोंद घ्यावी. भावेश परब आणि रितेश साईबाग खेळताना दिसतील आपल्याला. आपल्या संघासाठी प्रथम गोलंदाजी करतायत शिखर मोरे, 33 नंबरची जर्सी परिधान केला खेळाडू. उत्कृष्ट असा गोलंदाज. आणि सागर मकवाना तयारी करतायत पुढच्या मॅच साठी. चांगलासा फटका मारण्याचा प्रयत्न. बॉल जातोय 4 रनासाठी सीमारेषे बाहेर. चांगलासा फटका दिसतोय. पुन्हा परत आणून द्या तुम्ही. तुमच्या नावावर इथे लिहिले जात आहेत. स्वरूपने तुलाच मारलं कारण तू लक आहेस म्हणून. बरगुडे तुला मुद्दा म्हणून मारलाय त्यांनी तुला मुद्दा म्हणून बॅटने मारलाय, तू लक्की आहेस म्हणून. त्याच्या संघावर तुझी मॅच आहे. मग अजून थोडा आमच्यापर्यंत आला पाहिजे होता. फटाक्यांची आतिषबाजी होते. चौकार, 2 षटकार. फटाके वाजवण्यास मनाई आहे 11 ते 25 मध्ये. तीन चेंडूत 12 धावा झाल्या आहेत. रिव्हेन्यूज पुन्हा आणि एकदा हा- चांगला फटका. 4 रन. 4 धाव्यांसाठी चौकार जातोय. 4 चेंडूत 16 धावा दिल्या आहेत शिखर मोरे यांनी. वायपर संघाने चांगली जागा शोधली आहे झाडाखाली.
राकेश परब तिथे काय करत तर नाहीयेत ना झाडाच्या खाली. चार चेंडूत 16 धावा दिल्या आहेत. वाईड प्लस 1 धाव. दबावात टाकताना दिसत तिथे शिखर. अठरा धावा झाल्या. चार चेंडूत 18 धावा. आणि हा उत्कृष्ट फटका 4 धावांसाठी भावेशच्या बॅट मधून. पाच चेंडू मध्ये 22 धावा दिल्या आहेत. आणि फुल टॉस चेंडूचा फायदा घेतलाय. चांगली अशी आणि क्षेत्ररक्षण चांगलं पाहायला असं मिळते. क्षेत्ररक्षण अक्षय पवार दिसतंय तिथे. हो, दुखापतग्रस्त असूनही चांगली कालपासून फिल्डिंग करताना आपल्याला पाहायला मिळत आहे. प्रतिस्पर्धी संघही त्यांच्यासाठी टाळ्या वाजवतोय. सागर रवानी परतलेत. सागर रवानी दिसतायत आपल्याला आता. कुठे गेले होते ते माहिती नाही. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धाव संख्या जाते ती 24. आदित्य शिंदेने जे रेव्हेन्यू संघासाठी काम केलं होतं तेच काम शिखर मोरेने स्पोर्ट्स कोड संघासाठी केलंय. समोरच्या संघाची गुणफलक वाढवलाय. आदित्य शिंदेने 26 धावा दिलेल्या आहेत. शिखर मोरेने 24 धावा दिल्या आहेत. दुसरं षटक घेऊन येतोय. संघासाठी दुसरं षटक घेऊन येतात अमित सर. दुसरा षटक घेऊन येतात अमित सर. मोहित कृपया पेन द्या. उत्कृष्ट अशी गोलंदाजी पाहायला मिळते. खूप चांगली अशी गोलंदाजी. असं वाटतं पहिलं षटक अमित सरांनी हाताळायला पाहिलं होतं. काहीसा दबावाखाली खेळताना पाहायला मिळतोय आज संघ. रतीने आज फलंदाजी केली नव्हती.
चांगलासा फटका दिसतोय आपल्याला. पण क्षेत्ररक्षक आहेत त्या ठिकाणी. एकच धाव मिळण्यात यश. 3 चेंडूवर फक्त 3च धावा दिल्या आहेत. अक्षय पवार दिसतोय तो. सर्वोत्तम अशी फिल्डिंग केली होती याने. पुन्हा एकदा चांगली अशी गोलंदाजी. 4 चेंडूवर 4 सिंगल आलेत फक्त. पहिला षटक खूप महागडा ठरतंय स्पोर्ट्स कोड संघाला. खूप चांगला चेंडू, निर्धाव असा चेंडू. अशा चेंडूची गरज आहे स्पोर्ट्स कोड संघाला. धन्यवाद मोहित. चांगलासा फटका. चांगलं असं क्षेत्ररक्षण अक्षय पवार यांचं. 2 धावा धावून काढल्या आहेत. या षटकात फक्त 6 धावा आल्या आहेत. चांगलंसं क्षेत्ररक्षण पाहायला मिळते अक्षय पवार यांच्याकडून. कालही त्यांनी चांगलं क्षेत्ररक्षण केलं होतं. धाव संख्या झाली आहे ती 2 षटकाच्या समाप्तीनंतर. धाव संख्या होते 30. 12 चेंडूत फक्त 9 धावांची गरज रेव्हेन्यू संघांना. बघूया काय करतोय संघ. आणि पुढील होणारा सामना असिस्ट एसएस विरुद्ध गॅलेक्टिकोस. असिस्ट एसएस संघाने नाणेफेक जिंकली आहे आणि क्षेत्ररक्षण करण्याचं निवडलंय. प्रतीकच आहे ना, सौरभ म्हात्रे. तिसरं षटक घेऊन येतो संघासाठी सौरभ म्हात्रे. त्याला सामना करेल भावेश. एस एस संघाचे समर्थक म्हणजे आहेत, लाभले आहेत असे आदित्य कोटणीस. संपूर्ण टुर्नामेंटमध्ये ते आपल्या संघाबरोबर संघाला प्रोत्साहन देण्यासाठी ग्राउंडवर दिसतात. खूपच मोठा सपोर्ट स्टाफ आहे एस एस संघाचा. अजून काही समर्थक यायचे बाकी आहेत. अकरा चेंडूत 8 धावांची गरज. आता खूप चांगलं षटक हाताळतोय सौरभ म्हात्रे. 2 चेंडूंवर फक्त 2च सिंगल आले आहेत. रोहित बरगुडे आपल्याला दिसतील पुढच्या मॅचला खेळताना. एकच धाव घेण्यात यश. तीन बॉल 3 चेंडू 3 सिंगल आले आहेत. आणि हा षटकार सामना जिंकलाय रेव्हेन्यू संघाने.
चला आता होणारा सामना असिस्ट एस एस विरुद्ध गॅलेक्टिकोज. असिस्ट एस एस संघाने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय दिलाय. लवकरात लवकर क्षेत्ररक्षण लावून घ्यायचंय असिस्ट एस एस संघाला विनंती आहे. रेव्हेन्यू संघ आतापर्यंत पॉइंट टेबलवर सर्वोच्च स्थानावर पोहोचलाय. 3चा नेट रन रेट आहे 10 पॉइंट घेऊन. पहिल्या स्थानावर आहेत रेव्हेन्यू, दुसऱ्या स्थानावर आहेत इन्स्टॅट वायपर्स. इन्स्टंट वायपरची अजून एक मॅच बाकी आहे. एक मॅच बाकी आहे इन्स्टॅट वायपर्सची. आशिष मेवरिकची एक मॅच बाकी आहे. काय चला सामन्याला सुरुवात करायची आहे लवकर. असिस्ट एस एस संघाने क्षेत्ररक्षण लावून घ्यायचंय. रवानी एस एस संघाचा लक्की चॅम्प दिसतोय. रवानीला लवकरात लवकर बोलून घेतोय. आपली प्लेइंग 11 आणून द्यायचंय. दोन्ही संघांना विनंती असेल. आणि एक खुशखबर आहे, आशिष महाजन यांचा डेब्यू होतोय आता. गॅलेक्टिकोस संघाच्या खाम्यामध्ये चिंतेचं वातावरण इथे दिसतंय. आशिष महाजन यांनी डेब्यू केलाय. एकदा आशिष महाजनसाठी टाळ्या वाजवायच्या आहेत. चला पंच विनंती असेल सामन्याला सुरुवात करायची आहे.